बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. स्टँडर्ड 4 subject maths and our today's topic is division. भागाकार. बघा ही मुलगी तुम्हाला डिव्हिजनचं साइन दाखवते, डिव्हिजनचं भागाकाराचं चिन्ह दाखवते. भागाकाराची चिन्ह आपल्याला आता ओळखीची झालेली आहेत, हो की नाही. एक आडवी रेघ आणि त्याच्यावर आणि खाली टिंब असतं, हे झालं भागाकाराचं चिन्ह. आता हा जेव्हा भागाकार आपण करतो बघा, ही मनी माऊ तुम्हाला भागाकार करून दाखवतीये, हो की नाही. 12/2 बरोबर 6. 12 divided by 2 is equal to 6. ती तुम्हाला भागाकार करून दाखवत आहे. आता हा जो भागाकार आहे आपण पाहिलेला आहे की आपल्या गणितातल्या मुख्य 4 क्रिया, हो की नाही. बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या मुख्य 4 क्रिया आहेत. आपण पाहिलं आहे की जेव्हा आपण बेरीज करतो आणि गुणाकार करतो, बेरीज आणि गुणाकार यामध्ये जे उत्तर असतं ते दिलेल्या संख्यांपेक्षा मोठं असतं, अधिक असतं. संख्या वाढते, मोठी होते. पण वजाबाकी आणि भागाकारामध्ये मात्र दिलेल्या संख्यांपेक्षा उत्तर लहान असतं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता भागाकार म्हणजे काय, तर असलेल्या वस्तू समान वाटून घेणे, समान भागून घेणे, याला म्हणतात भागाकार. आपल्याकडे 2 चॉकलेट आहेत आणि मी आहे आणि माझा छोटा भाऊ आहे. तर ही 2 चॉकलेट आपल्याला समान वाटून घ्यायची आहेत. म्हणजे काय करायचंय, एक चॉकलेट मला, एक चॉकलेट माझ्या छोट्या भावाला, अशा प्रकारे आपण ते वाटून घेतलं, हो की नाही. मग हे भागाकारात आपण कसं लिहिणार, 2/2. 2 चॉकलेट होती, दोघांना वाटून घेतली, 2/2. 2/2 उत्तर किती येईल, बे के बे, म्हणजे 1 येईल. प्रत्येकाला चॉकलेट किती आलं, 1 आलं, हो की नाही. मग हे आता आपण छोट्या प्रमाणात पाहिलं. आता मोठ्या प्रमाणात एखादी वस्तू असेल आणि ती जर अशी विभागून घ्यायची असेल तर कसं करावं लागेल ते आपण पाहूया. डिवायडिंग अ 2-digit नंबर बाय अ सिंगल डिजिट नंबर. 2 अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागायचं आहे. त्यासाठी एक उदाहरण दिलंय बघा. भागण्यापूर्वी त्यांनी त्या वस्तू विभागून घेतलेल्या आहेत, वाटून घेतलेल्या आहेत. मग यातली कोणती पद्धत सोपी आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. बघा, 4 farmers together bought 84 sacks of manure. Manure म्हणजे खत. 4 farmers 4 शेतकऱ्यांनी खताची 84 पोती आणली. and wondered how to divide them equally among themselves. आणि मग त्यांना वाटायला लागलं, अरे आता कशा या विभागून घ्यायच्या, 84 ही पोती आपण आणली आहेत, ही आपल्यामध्ये कशी वाटून घ्यायची. मग ते विचार करायला लागले. आता बघा, पहिल्यांदा आपण त्यांच्या 84 पोती बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. 10 sacks of manure. More 10 sacks of manure. 10 and 10. 20 sacks of manure. More 10 sacks of manure. Now they are 30. अजून 10 पोती. आता किती झाली बघा, 10 आणि 10 20 आणि 10 30 आणि 10 40.
अजून 10 पोती, more 10 sacks, now they became 50, more 10 sacks, 60, more 10 sacks, 70, more 10 sacks, 80, 81, 82, 83, and 84. These are the 84 sacks of manure, and the farmer have to distribute them among themselves. एवढी 84 पोती आणल्यात आणि त्यांना ती विभागून घ्यायची आहेत. आपसामध्ये विभागून घ्यायची आहेत. आता बघा ते कसे विभागून घेणार आहेत. Same. 4 farmers together bought 84 sacks of manure and wondered how to divide them equally among themselves. One farmer suggested the following method. एका शेतकऱ्यांनी खालची पद्धत सुचवली की बाबा अशा पद्धतीने आपण ही 84 पोती ती वाटून घेऊया. मग त्यांनी जी पद्धत सुचवली त्यातली स्टेप 1. पहिलं त्यांनी काय केलं ते पाहूया. काय केलं त्यांनी पहिलं? चौघे शेतकरी उभे राहिले 4 बाजूला आणि त्यांनी काय केलं बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पहिल्या शेतकऱ्याला 10 पोती. दुसरा शेतकरी बघा त्याला 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या शेतकऱ्याला 10 पोती. तिसरा शेतकरी 5 6 7 8 9 10. त्याला 10 पोती. चौथा शेतकरी त्याला 10 पोती. प्रत्येकाने सुरुवातीला 10-10 पोती वाटून घेतली. ओके. बघा प्रत्येकाला 10 पोती, दुसऱ्याला 10 पोती, तिसऱ्या शेतकऱ्याला 10 पोती and 10 sacks to fourth farmer. Okay. Each of them divided 10 sacks to themselves. Now, आता आपण बघा आपल्या लक्षात आलं 4 जणांनी 10 पोती घेतली म्हणजे त्यांना किती टोटल सॅक्स दिलेले आहेत? 40 दिलेले आहे. आणल्यात किती विकत त्यांनी? 84. 84 मधून 40 दिल्या म्हणजे आता त्यांच्याकडे किती शिल्लक राहिल्या? 44. ओके. 4 multiplied by 10 is equal to 40 sacks are given. Total 84 sacks minus 40 sacks. Now 44 sacks are remaining. Okay. Again, step 2. आता त्यांनी स्टेप 2 सांगितलेली आहे. दुसरी पायरी सांगितलेली आहे. पहिल्या त्यांनी 10-10 पोती वाटून घेतली. ती आपल्याला परत बघायची आहेत. आता 10 पोती बघा. 4 शेतकरी उभे आहेत 4 बाजूला. पहिली 10 पोती. ओके. दुसऱ्याला पहिली 10 पोती. तिसऱ्याला पहिली 10 पोती. आणि चौथ्याला पहिली 10 पोती. ओके. 10 sacks to each farmer. First farmer got 10 sacks. Second one got 10 sacks. Third one got 10 sacks. And fourth one also got 10 sacks. Now, again, how much? Count 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 more sacks to first farmer. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 more sacks to second farmer. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 more sacks to third farmer. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Now, again 10 sacks to first one, 10 sacks to second farmer, 10 sacks to third farmer, and 10 sacks to fourth farmer. Now they have 20 each. प्रत्येकाकडे 20-20 पोती झाली. बघा, पुन्हा 40 पोती आपण वाटली. पहिली 40 वाटलेली, आता परत 40 वाटली. पहिली 40 वाटल्यावर शिल्लक राहिले होते 44.
त्या 44 मधली आता 40 वाटली, म्हणजे आता किती शिल्लक राहिली? फक्त 4 शिल्लक राहिली. आता तिसरी स्टेप. ओके, 4 farmers. Now first 10 sacks to every and each and every farmer. First 10 sacks to each and every farmer, to all the farmers. First 10 sacks. Okay, now next 10 sacks to again each and every farmer. 4 farmers are there and everyone is getting again 10 sacks. That becomes how much? Again 10, 10, 10 and 10. Now everyone is having 20 sacks, and total there are 80 sacks. 4 sacks are remaining. Each one will get 1 sack. 20 and 1. 20 and 1. 20 and 1. 20 and 1. Okay. Each one got 21 sacks. Ten, 10, 10, 10, 10, again 10, again 10, and again 10. 10, 10, 10, 10, 20. Now 21, 21, 21, 21. Therefore, each farmer gets a share of 10 plus 10 plus 1, that is equal to 21 sacks. This was the method of first farmer. ओके, त्याच्या मेथडनी 84 सॅक्स डिवाइड केलेले आहेत. काय होती त्याची मेथड? त्यांनी पहिल्या 10 सॅक्स प्रत्येकाला घेतल्या, 40 गेल्या. मग परत 10 घेतल्या, पुन्हा 40 गेल्या, म्हणजे टोटल 80 गेल्या. आणि मग उरलेल्या 4 त्यांनी एक एक करून वाटून घेतल्या. अशा प्रकारे त्यांनी प्रत्येकाला 21 सॅक्स घेतल्या. ओके, आता another farmer suggested another method. दुसऱ्या फार्मरची दुसरी मेथड. त्याची मेथड काय आहे बघा. त्यांनी पहिलं काय केलं? 10 न वाटून घेता डायरेक्ट 20 घेतल्या. बघा, इच फार्मर इज गिवन 20 सॅक्स. प्रत्येकाला 20 सॅक्स दिल्या. 20, 20, 20, 20. 20 and 20, 40. 40 and 20, 60. 60 and 20, 80. 4 multiplied by 20 is equal to 80 sacks given. आता 84 minus 80, टोटल होत्या 84. त्यातल्या 80 दिल्या 20 देऊन, किती राहिल्या? 4. 4 sacks रिमेन. मग त्यांनी काय केलं? ऑफ द रिमेनिंग 4 sacks, त्या 4 sacks मधल्या इच फार्मरला त्यांनी एक सॅक्स दिली. एक पोतं दिलं. 1 plus 1 plus 1 plus 1. That becomes 4. 4 multiplied by 1 is equal to 4 sacks are given. म्हणजे 4 पोती अशा प्रकारे वाटली. 4 minus 4 is equal to 0. वाटून झाल्या सगळ्या. म्हणजेच each farmer, therefore each farmer gets a share of 20 plus 1 is equal to 21 sacks. Okay. पहिल्याच्या पद्धतीने वाटल्या, त्यांनी पण 21 दिल्या होत्या प्रत्येकाला. दुसऱ्यांनी 20 दिल्या, नंतर एक दिली, त्यांनी पण 21च दिल्या. आता पहा, त्यांनी अशा प्रकारे वाटून घेतल्या. पण जो हुशार शेतकरी होता तो काय म्हणाला? इक्वल शेअर्स कॅन also be made by carrying out a division as follows.
वाटून घेण्यापेक्षा पहिलं आपण डिव्हिजन करूया. डिव्हिजन कशी करायची आहे बघा. 84 डिवायडेड बाय 4. 84 डिवायडेड बाय 4. 4 2 जा 8. 8 minus 8 remains 0. Carry down 4. Okay. 4 1 जा 4. 4 minus 4 is equal to 0. त्याने डिव्हिजन केलं. जेव्हा आपण डिव्हिजन करतो तेव्हा लक्षात ठेवा 84 ला डिव्हिडंड म्हणतात, 4 ला डिवायझर म्हणतात, 21 ला कोशंट म्हणतात. बरं, मग आता त्याने डिव्हिजन केली आणि उत्तर काय आलं 21. म्हणजेच by dividing 84 by 4 we get the answer 21. So division is a easy method. प्रत्येकाला वाटत बसण्यापेक्षा भागाकार केला. ठरवलं प्रत्येकाला किती मिळतील पोती 21 मिळतील. बरोबर. 84 ला 4 ने भागल्यावर उत्तर आलं 21. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला 21 पोती मिळतील. मग त्यांनी 21 पोती केली आणि ती प्रत्येकाने घेतली. मग त्यांच्या काय लक्षात आलं की विभागून असं एक वाटत बसण्यापेक्षा भागाकार करून काढलेलं उत्तर पटकन येतं, वेळ जात नाही, सोपी पद्धत आहे आणि आपण भागाकार जो आला आहे तेवढ्या वस्तू सहज वाटून घेऊ शकतो. आता बघा, हाच भागाकार शिकवण्यासाठी टीचरनी 3 मुलांना बिंदीज म्हणजे टिकल्या दिलेल्या आहेत. ओके. आणि त्या एका पेपरवर चिकटवायला सांगितलेल्या आहेत. आता तिने प्रत्येक मुलाला वेगवेगळा अंक दिला आहे आणि त्या अंकाचा एक रो करा असं टीचरनी मुलांना सांगितलेलं आहे. द टीचर गेव रोहित, शोभा, माधवी 36 little bindis to stick on a piece of paper. She asked them to put an equal number of bindis in each row and then to count how many rows were formed. Okay. आता first is Rohit. आता Rohit's work. We will see Rohit's work. I stick 6 bindis in one row, so I get 6 rows. बघा त्यांनी काय केलं? He sticks 6 bindis in one row. एका रो मध्ये त्यांनी 6 टिकल्या चिकटवल्या. ओके. मग 6 टिकल्यांचा एक रो, 6 टिकल्यांचा 2 रो, 6 and 6 12 and 6 18 and 6 24 and 6 30 and 6 36. 6 rows of 6 bindis. 6 rows of 6 bindis. We can do this by division. 36 divided by 6. 6 6 are 36. 36 minus 36, answer is 0. 36 divided by 6 is equal to 6. The teacher gave Rohit, Shobha and Madhvi 36 little bindis to stick on a piece of paper and she asked them to put an equal number of bindis in each row and then to count how many rows were formed. Okay. Mata Shobha. We will see Shobha's work. She is Shobha. She sticks 4 bindis in each row. एका बिंदीमध्ये तिने एका रो मध्ये तिने 4 बिंदीज चिकटवलेल्या आहेत. ओके. A row of 4 bindis. Second row of 4 bindis. 4 and 4, 8. Third row of 4 bindis. 12. Fourth row of 4 bindis. 16. Fifth row of 4 bindis. 20. Sixth row of 4 bindis. 24. Seventh row of 4 bindis. 28. Eighth row of 4 bindis. 32. Ninth row of 4 bindis. 36. ओके. एका रो मध्ये 4 बिंदीज अशा तिने
9 रो तयार केले. 36 बिंदीचे तिचे 9 रोज तयार झाले. एका रो मध्ये 4 बिंद्या तिने चिकटवल्या, 4 टिकल्या चिकटवल्या. असं करून तिच्याकडे ज्या 36 टिकल्या तिला टीचरनी दिलेल्या होत्या, त्या 36 टिकल्यांचे 9 रो तयार झाले. आता हे 9 रो तिने जे तयार केले ती भागाकाराने सुद्धा दाखवू शकते. 4 9 जा 36. ओके, म्हणजेच 4 टिकल्यांचे 9 रो तयार करू शकतो, जे तिने तयार केलेले आहे. It means that 36 divided by 4 is equal to 9. She made 9 rows of 36 bindis. Again same example, and she is Madhvi. She is Madhvi. We will see Madhvi's work now. She stick 5 bindis in one row. Now we will see 5 bindis in one row. Another 5 in another row, second row 5 and 5 10, third row of 5 in 15, fourth row of 5 in that becomes 20 in fifth row of 5 in total 25 in sixth row of 5 in total 6 rows. Now seventh row of 5 in total 35 in and 1 bindi is remaining. 7 rows of 5 bindis. She made 7 rows of 5 bindis, but 1 bindi remained. We can show this by division. 5 divided by 36. 5 sevens are 35. 36 minus 35. 6 minus 5, 1. 3 minus 3, 0. So, 1 bindis remain. It means that when we will divide 36 by 5, the answer will be 7 and 1 bindi will be remain. So, she will make 7 rows of 5 bindis. Now, teacher has told us to try with 8 bindis in each row, and we have to use 36 bindis. Okay, see 8 bindis in one row, 8 bindis in another row, second row, 8 and 8, 16, 8 bindis in third row, 16 and 8, 24, 8 bindis in fourth row, 24 and 8, 32, and 4 bindis are remaining because we have to use only 36 bindis, not more than that. So 36 बिंदीज मध्ये 8 बिंदीचे 4 रो तयार झाले आणि 4 बिंदी शिल्लक राहिल्या आहेत. बिंदी म्हणजे टिकली. ओके, टिकल्या शिल्लक राहिल्या आहेत. हेच आपण भागाकाराच्या रूपात करूया. 8 4 जा 32. 6 minus 2, 4. 3 minus 3, 0. So it means that 36 is divided by 8. Then answer comes 4 and 4 bindis remain. 36 बिंदीज मध्ये 8 बिंदी एका रो मध्ये लावून 4 रो तयार झाले आहेत. Grandpa brought 58 chocolates for his 3 grandchildren. How many chocolates each one will give? Grandpa and he brought 58 chocolates for his 3 grandchildren. Here are the 3 grandchildren. How many chocolates each one will get? आता आपण काय करायचं? प्रत्येकाला किती चॉकलेट मिळतील हे काढण्यासाठी आपण काय करायचं आहे बरं? We will do division.
Grandpa brought 58 chocolates for his three grandchildren. How many chocolates each one will get? To give equal chocolates to his three grandchildren, Grandpa will divide 58 by 3. That means 58 divided by 3. 58 chocolates. 58 divided by 3. Start doing division. 3 ones are 3. 5 minus 3 remains 2. Carry down 8. Now it became 28. In 3's table, 3 nines are 27. 28 minus 27. 8 minus 7 remains 1. Okay. See, everyone got 19 chocolates. 19 chocolates to first child, 19 chocolates to second child, and 19 chocolates to third child. And one chocolate is remaining. Grandpa will give 19 chocolates to each of his grandchild and one chocolate will remain. Bye bye, children. Take care. Be safe. Have a nice day.